नमस्कार अभियोग्यताधारकांनो आणि भावी शिक्षकांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये किती जागा येतील हे अजूनही निश्चित झालेलं नाही. परंतु जर आपण महाराष्ट्राची रिक्त आकडेवारी जर आपण शिक्षक भरतीमध्ये जर बघितलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात शिक्षक भरतीच्या जागा उपलब्ध आहेत. परंतु जर आपण एक आपल्या मनाने जर ठराविक आकडा घेतला, जर सपोज 15,000 जर शिक्षकांच्या जागा या शिक्षक भरतीसाठी जर पहिल्या फेजमध्ये जर आल्या, शिक्षक भरतीच्या एकूण जर 15,000 जागा जर पवित्र पोर्टलवर आल्या, तर त्या 15,000 जागांचे आरक्षणानुसार वर्गीकरण कसे आपल्याला करता येईल ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. कारण आपण ज्या कॅटेगरीमधून बिलॉंग करतो त्या कॅटेगरीमध्ये आरक्षण किती आणि त्या आरक्षणानुसार आपल्याला किती जागा येऊ शकतात हे देखील आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं असतं. कारण तर प्रेफरन्स देण्यासाठी त्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, उशीर न करता मॅथ विथ सूरज सर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर शिक्षक भरतीमध्ये जर आपण 15,000 जागांचं जर आरक्षणावाईज वर्गीकरण केलं तर हे अशा प्रकारे आपल्याला करता येईल. तर महाराष्ट्रात शासन निर्णयानुसार व आरक्षण नियमानुसार प्रत्येक प्रवर्गाला मिळणाऱ्या जागांचे संपूर्ण विश्लेषण आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. जर आपण एकूण 15,000 जागांचं जर आरक्षणाचं वर्गीकरण जर केलं तर आपल्याला आरक्षण धोरणानुसार आपल्याला माहिती आहे की 72% हे राखीव आरक्षण असतं व 28% हे खुल्या वर्गासाठी आरक्षण असतं. म्हणून आरक्षण धोरण आणि त्याची टक्केवारी आज आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. महाराष्ट्राचे जर आपण बघितलं तर सामाजिक व शैक्षणिक आरक्षण प्रारूप आणि 15,000 या शिक्षक भरतीच्या जागावर त्याचा होणारा थेट परिणाम आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर एकूण आरक्षित व अनारक्षित जागांचे प्रमाण जर आपण बघितलं तर राखीव प्रवर्ग जो असतो त्याच्यासाठी 72% म्हणजे जवळजवळ 15,000च्या 10,800 पदे हे राखीव प्रवर्गासाठी ज्यांनी आरक्षण घेतलं आहे त्यांच्यासाठी येणार आहेत. आणि खुल्या म्हणजे ओपन आणि जनरल कॅटेगरीसाठी सुमारे 28% म्हणजे एकूण 4,200 पदं ही खुल्या प्रवर्गासाठी येणार आहेत. म्हणून ही गोष्ट आपण सर्वात आधी ध्यानात ठेवली पाहिजे. जर आपण आरक्षणाचा विचार केला तर OBCसाठी 19%, अनुसूचित जाती SCसाठी 13% आरक्षण, EWSसाठी 10% आरक्षण, SEBC जे आता आपल्याला जे आरक्षण भेटलं SEBCच्या मराठा समाजासाठी तर ते 10% आरक्षण आणि अनुसूचित जमाती STसाठी 7% असं आरक्षण आपल्याला बघायला मिळतं. तर आपण सविस्तर प्रवर्ग विश्लेषण कास्टवाईज आणि कॅटेगरीवाईज करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा जो आरक्षणाचा टक्का जो आहे तो 19% हे OBCला संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त टक्केवारी जी असते ती OBC या गटासाठी आरक्षित असते. आणि जर शिक्षक भरतीमध्ये एकूण 15,000 जर जागा आल्या तर त्या 15,000 जागांच्या एकूण भरतीमध्ये OBC प्रवर्गासाठी तब्बल 2,850 ह्या जागा राखीव असतील. म्हणून OBCसाठी कॉम्पिटिशन पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. सगळ्यात जास्त अभियोग्यताधारक जे आहे ते OBC या प्रवर्गातले आहे आणि त्या प्रवर्गातला 19% आरक्षण असल्यामुळे 2,850 ह्या जागा, जर 15,000 जागा आपण कन्सिडर केल्या तर 2,850 जागा ह्या OBC प्रवर्गासाठी येणार आहेत. त्यानंतरचा दुसरा प्रवर्ग आहे तो म्हणजे आपण बघू शकता या स्लाईडमध्ये की SC प्रवर्ग आहे. त्या SC प्रवर्गाला एकूण आरक्षणाच्या 13% आरक्षण या प्रवर्गाचं निश्चित आहे. आणि संभाव्य जर एकूण 15,000 आपण जर पवित्र पोर्टलला जर जागा भरल्या तर त्या 15,000पैकी 1,950 जागा ह्या SCच्या वाट्याला येणार आहेत. आणि विशेष सवलत म्हणजे TET आणि CTT जर उत्तीर्ण गुणामध्ये या प्रवर्गाला देखील शासन निर्णयानुसार सवलत लागू होणार आहे. मग ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. OBCचा जर विचार केला तर उमेदवाराकडं वैध नॉन क्रिमिलेअर आणि जात प्रमाणपत्र असणं हे खूप गरजेचं आहे. ही गोष्ट देखील आपण ध्यानात ठेवली पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रवर्ग येतो तो म्हणजे ST. STचं जर आपण बघितलं तर 7% 7% सामाजिक आरक्षणाची तरतूद ही ST अनुसूचित जमातीसाठी आहे. आणि जर आपण 15,000 जागांचा जर आकडा बघितला तर 1,050 जागा ह्या ST प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे पेसा क्षेत्रातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळण्याची येथे दाट शक्यता या शिक्षक भरतीमध्ये असते. पेसाच्या विद्यार्थ्यांना सवलत असते की त्यांच्या क्षेत्रातील उमेदवार तिथे घेतले जातात. हे ST पेसाच्या लोकांना ती चांगली सवलत असते. त्यानंतरचा जो प्रवर्ग येतो तो म्हणजे EWS आणि SEBC मराठा. भरपूर आमचे SEBC जे बांधव होते ते म्हणाले होते की व्हिडिओ बनवा सर त्याबद्दल. तर आरक्षणाचं प्रमाण जर दोन्ही वर्गांना 10% आरक्षण लागू आहे. त्यामुळे EWS प्रवर्गासाठी सुमारे 1,500 जागा, जर 15,000 टोटल जागा आल्या तर त्यापैकी 1,500 जागा
आणि नव्याने लागू झालेले जे मराठा प्रवर्गासाठी आरक्षण आहे त्याच्यासाठी देखील 1500 जागा या राखीव असणार आहेत. म्हणजे कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला आणि जात प्रमाणपत्र देखील यासाठी आवश्यक राहणार आहेत. ही गोष्ट EWS आणि SEBCच्या आपल्या शिक्षक भरतीतील बांधवांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर आपण जर पुढे वळालो तर विमुक्त जाती व भटक्या जमाती म्हणजे जे VJNTचं जे आरक्षण आहे ते VJNTमध्ये आपल्याला माहिती आहे DTA याची टक्केवारी 3% आहे आणि संभाव्य पदे 15,000 जर जागा आल्या तर 450 पदे ही विमुक्त जाती प्रवर्गातील शिक्षकांसाठी मिळू शकतात. त्यानंतरचा दुसरा त्यांचा वर्ग आहे तो NTB. या NTBमध्ये सुमारे आरक्षणाची 2.5% 2.5% ही टक्केवारी आरक्षणाची आहे आणि यात संभाव्य जागा ह्या 375 म्हणजे पावणे 400 जागा 375 पदे ही भटक्या जमाती आणि NTB साठी येऊ शकतात. त्यानंतर NTCमध्ये टक्केवारी 3.5% आहे आणि संभाव्य जागा जवळजवळ 525 या संभाव्य जागा त्यामध्ये धनगर व तत्सम समाजातील हा कोटा असतो. त्यानंतरची VJNTची जी चौथी कॅटेगरी आहे त्यामध्ये NTD त्यासाठी 2% हे आरक्षण आहे आणि त्याच्या संभाव्य जागा ह्या 300 येऊ शकतात जर 15,000 जागा आल्या तर. त्यामध्ये वंजारी समाज व संबंधित जे उपजातींच्या उमेदवारांसाठी ही पदे राखीव असणार आहेत. त्यानंतर आपण जर पुढे वळालो तर विशेष मागास प्रवर्ग SBC व खुला प्रवर्ग जर आपण याचा विचार केला, विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC 2% आरक्षण या प्रवर्गासाठी आहे आणि या प्रवर्गासाठी एकूण 300 जागा ह्या राखीव असणार आहेत. त्यानंतर जर आपण ओपनचा विचार केला तर खुला प्रवर्गामध्ये 28% हे खुल्या प्रवर्गासाठी आहे, परंतु राखीव कोट्या व्यतिरिक्त ओपन व्यतिरिक्त उरलेल्या सर्व 28% जागांवर गुणवत्ता यादीनुसार कोणत्याही प्रवर्गाचा उमेदवार तिथं ॲप्लिकेबल असू शकतो. म्हणजे इतर प्रत्येकाचा अधिकार हा या खुल्या प्रवर्गावर असतो. म्हणजे ओपन प्लस दुसऱ्याही प्रवर्गाचा अधिकार या 28%वर राहतो. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. म्हणून 28% म्हणजे खुला प्रवर्गाला एकूण 4,200 जागा ह्या उपलब्ध होणार आहेत. म्हणून सर्वांनी ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की खुल्या प्रवर्गासाठी एकूण 4,200 जागा हे आपल्याला राहणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ता बघितलं की सर्व कास्टनुसार 15,000 जर शिक्षक भरती झाली तर आरक्षण हे जर आपण आता इथं बघू शकतो की अंतिम हा तक्ता दिला आहे की SCसाठी 13%, STसाठी 7%, OBCसाठी 19%, EWS 10%, SEBC 10%, VJA, NTB, NTC, NTD आणि SBC तर मागास प्रवर्गासाठी 13% आणि शेवट म्हणजे ओपनसाठी जो खुला वर्ग आहे त्यासाठी 28% अशा 100% आरक्षण डिवाईड करून ह्या प्रमाणात जागा ह्या येणार आहेत. त्यामुळे सर्वांनी ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. आपल्या कास्टला किती जागा आहे त्यानुसार आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आहे आणि जर आपला स्कोअर जर चांगला असेल, चांगल्या प्रकारे असेल, 140+ 150+ असेल तर आपण ओपनसाठी सुद्धा ग्राह्य धरले जाणार आहोत. त्यानंतर आपण विचार करूया, भरपूर लोक समांतर आरक्षणाविषयी बोलतात की सर समांतर आरक्षणाचं काय, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन काय. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या महिला असतात त्या महिलांसाठी 30% आरक्षणाचा कोटा आहे. म्हणून एकूण 15,000 जागेच्या 4,500 जागा तर सर्व प्रवर्गामधील एकूण जागांपैकी 30% जागा ह्या महिलांसाठी राखीव राहतील. त्यामुळे 4,500 जागेवर महिलांचा दावा असणार आहे. त्यानंतर जे दिव्यांग आपले बांधव आहे त्यांचं हे आरक्षण 5% असतं. म्हणून त्यांच्या वाट्याला 750 जागा या 15,000 जागेमधून जाणार आहेत. त्या दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष तरतूद असून सर्वसाधारण जागांमधून या राखीव असतील. त्यानंतर आपल्याला बघू शकतो की अनाथ जे असतात मुलं आणि खेळाडू असतात त्यांचं आरक्षण अनाथांसाठी 1% आणि खेळाडूंसाठी 5%. म्हणजे खेळाडूंसाठी जवळजवळ 750 जागा व अनाथ बालकांसाठी जवळजवळ 150 जागा या समांतर आरक्षणाच्या अंतर्गत आपल्याला येणार आहेत. म्हणून सगळ्यांनी ही महत्त्वाची जी गाईडलाईन आहे ती सर्वांनी बघून आपल्या कास्टनुसार आपल्याला किती जागा येणार आहेत त्यानुसार आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण काळजीपूर्वक बघा. शिक्षक भरतीचा मूळ हेतू हा आहे की शिक्षण ही समाजाची पायाभरणी आहे आणि प्रत्येक गुणवंत शिक्षकाला आरक्षणाच्या नियमांचे पालन करूनच न्याय मिळणे हा समृद्ध महाराष्ट्राचा मूळ पाया आहे. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. महाराष्ट्राचं जे धोरण आहे
प्रत्येकाला विशेष न्याय द्यायचं जे धोरण आहे त्या न्यायानुसारच शिक्षक भरती ह्या प्रत्येक आरक्षणावाईज होणार आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आरक्षणाला आपल्याला किती जागा येतील हे या व्हिडिओतून आपल्याला समजणार आहेत. म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक पुन्हा एकदा बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद. मॅथ विथ सूरज सर या चॅनलला आपल्या लाईक करा, कृपया शेअर करा, सबस्क्राईब करा. पवित्र पोर्टल व शिक्षक भरतीच्या सर्व अचूक आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच भेट द्या. म्हणून सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा पुनश्च आभार. कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कृपया लाईक करून बेल आयकॉनचं बटन ऑल एवर सेट करा. आणि पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघून आणि तुमचं आरक्षण किती आहे ते ठरवा आणि त्यानुसार प्रेफरन्स द्या. तोपर्यंत काळजी घ्या. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.